नमस्कार मित्र हो. काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे. असं म्हणतात, ज्या लोकांचा राक्षसगण असतो त्यांना भूते जरा जास्तच दिसतात. रोहनचा राक्षसगण होता. रोहन एक गाडी ड्रायव्हर होता. रोहनच्या मालकाला लवकरात लवकर त्याच्या गावी पोहोचायचं होतं. त्यासाठी रोहनने शॉर्टकट रस्त्याने जायचे ठरवले. गावाला जायला 15-20 तास लागणार होते. रात्री 8ला घरून निघाले. रोहनचे मालक आणि त्यांचे मित्र गाडीत तिघेच जण जाणार होते. रोहन ज्या शॉर्टकट रस्त्याने जाणार होता त्या रस्त्याविषयी त्याने पुष्कळ ऐकले होते, पण लवकर पोचायचे असल्याने त्याचा नाईलाज झाला. रोहनला भूताचे लहान मोठे नेहमीच अनुभव येत होते. रोहनची गाडी मुख्य रस्ता सोडून आता शॉर्टकट रस्त्याला लागली होती. रात्रीचे 12 वाजून गेले होते. रस्त्यात एकही लाईट नव्हती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने दाट झाडे होती. हा रस्ता 40 किलोमीटर लांबीचा होता. रस्त्याच्या मध्ये गाव तर काय, एकही घर नव्हते. रोहनचे मालक व त्यांचे मित्र मागच्या सीटवर झोपले होते. गरमीतही त्या रस्त्यावर भयंकर थंडावा जाणवत होता. रोहन गाडी चालवण्यात मग्न होता आणि अचानक समोरच्या झाडीतून 10-12 वर्षाचे 2 मुले व एक मुलगी शाळेचा गणवेश घालून रस्त्याच्या मधोमध चालू लागली. रोहन हॉर्न वाजवतच राहिला, परंतु ती रस्त्याच्या बाजूला झाली नाही आणि मध्येच काही अंतरावर अदृश्य झाली. परत तीच मुले गाडीच्या डाव्या व उजव्या बाजूला टायरचे एक चाक घेऊन खेळताना दिसली. ती दोन्ही मुले गाडीच्या बरोबर पळत होती आणि समोर येऊन अदृश्य होत होती. असाच खेळ काही वेळ चालू राहिला. परत काही अंतरावर हेच होत होतं आणि गाडीच्या टपावर अचानक काहीतरी पडल्यासारखं खडखड आवाज झाला. रोहन दचकला, पण मागे झोपलेले त्याचे मालक आणि त्यांचा मित्र एवढ्या गाढ झोपले होते की आवाज होऊनही ते उठले नाही. रोहन फार घाबरला, पण खाली उतरून पाहायची त्याची हिंमत झाली नाही. तो घाबरत घाबरतच गाडी चालू लागला. जे काही होतं ते आता हळूहळू मागच्या काचाजवळ गेलं आणि काचातून एकटक रोहनकडे बघत होतं. रोहनने समोरच्या आरशातून बघितलं, ती मुलगी होती. ती मुलगी मागे कारला एका हाताने पकडून हवेत तरंगत उडत होती. रोहन न थांबता गाडी चालवतच राहिला. त्याला माहीत होतं अशा ठिकाणी काही झालं तरी गाडी थांबवायची नसते आणि गाडीच्या खाली पण उतरायचं नसते. असे अतृप्त आत्मे गाडीच्या आतमध्ये जोपर्यंत येत नाहीत किंवा आपण खाली उतरत नाही तोपर्यंत काही करत नाहीत. साधारणतः 40 किलोमीटर अंतर कापायला 1 तास लागते, पण हे अंतर काय संपतच नव्हते. रस्ता फारच सामसूम होता. एकही गाडी येताना किंवा जाताना दिसत नाही. रोहन फारच घाबरला होता. कारमध्ये AC चालू होती, तरी पण रोहनला भीतीमुळे घाम फुटला होता. रोहन घामाने ओलाचिंब झाला होता. रोहनची हिंमत रस्त्याच्या आजूबाजूला बघायची अजिबात होत नव्हती आणि अचानकच कारचा AC बंद पडला. कारमध्ये फार भयंकर गरमी लागत होती. मालकाने रोहनला काच खाली करण्यास सांगितले. ती मुलगी कारच्या उजवीकडून तर कधी डावीकडून लटकायची आणि रोहनकडे बघून भेसूर हसायची. बाहेर त्या 2 मुलांचा खेळ चालूच होता. काय करावं रोहनला काही समजत नव्हतं आणि त्याने मालकाला पण काही बोललाच नाही. चुपचाप तो गाडी चालवतच होता. अचानक ही तिन्ही मुले अदृश्य झाली. रोहनला वाटलं सुटलो आता एकदाचं, पण काही मिनिटातच ती मुलगी रोहनच्या समोर काचावर उलटी झोपली. रोहनला दिसला, अगदी जवळून रोहनने तिला बघितलं. तिचा भयानक चेहरा, तिचे केस सर्व काचांवर पसरले होते.
ती अगदी त्याच्या जवळ आली होती. त्याला वाटलं आता ती काच फोडून आत येणार. जसा त्याने क्लचजवळ हात केला तसा त्याला एक थंड स्पर्श झाला. त्याने बाजूला बघितलं तर ती बाहेरची दोन्ही मुले सीटवर बसली होती. हे सगळं बघून रोहनचा गाडीवरचा ताबा सुटला. रोहन भयंकर घाबरला आणि गाडी रस्त्याच्या खाली जाऊन एका मोठ्या झाडाला धडकली. नंतर त्यांना समजलं की त्या रस्त्यावर त्या 3 मुलांचा शाळेतून जात असताना अपघात झाला आणि ती 3 मुले त्या रस्त्यावर भटकतात. ती नेहमीच येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसतात. सुदैवानं त्यांना लहान मोठ्या जखमा झाल्या, पण त्यांचा जीव वाचला. मित्रहो, आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.